मंडळी नमस्कार, मी आकाश कांबळे. लोकप्रेक्षण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, उटगी परिसरातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. तर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी उटगी परिसरात दाखल झाले आहे. पाण्याअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून उटगी परिसरातील शेतकरी शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी आक्रमक झाले होते. पाणीपट्टी भरूनही प्रशासनाकडून पाणी पुरवठ्यात होत असलेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत होती. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की पाणी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक नेते श्री महांतेश पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मांडणी केली. शेतकऱ्यांना तातडीने पाणी मिळावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधत त्यांनी हा विषय लावून धरला. वाढत्या मागणीमुळे आणि पाठपुराव्यामुळे प्रशासनाला अखेर या प्रश्नांची दखल घ्यावी लागली. आज अखेर म्हैसाळ योजनेतून उटगी परिसरात पाणी सोडण्यात आले असून शेतांमध्ये पाणी पोहोचू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरडवाहू परिस्थितीत अडकलेल्या पिकांना आता जीवदान मिळणार असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान पाणी दाखल झाल्यानंतर परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या शेतीला वेळेवर पाणी मिळाल्यास उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नेतृत्वाकडून सांगण्यात आले की शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले आणि अखेर त्याला यश मिळाले. भविष्यातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाची समन्वय ठेवून काम केले जाईल असेही सांगण्यात आले. या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला ही गंभीर बाब असल्याची चर्चा सुरू आहे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सिंचन व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि वेळेवर व्हावे अशी मागणी आता जोर धरत आहे. सध्या मात्र उटगी परिसरातील शेतकरी पाणी असल्यामुळे आनंद व्यक्त करत आहेत आणि शेतीला नवसंजीवनी मिळते असे अपेक्षा व्यक्त करत आहेत. दरम्यान या संपूर्ण विषयावर स्थानिक नेते श्री महांतेश पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले. पाहूया नेमकं त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी उटगी हद्दीत आणोसपर्यंत आम्ही सगळ्यांनी यशस्वी झालोय. उटगीच्या वार्ड नंबर 2, 3 आणि 4 ह्याच्यामध्ये भरपूर पाणी मिळणार आहे. आम्ही पैसे भरून 1 MCFT पाणी मागितले होते. त्या संदर्भात एक महिना आम्हाला संघर्ष करावा लागला. संघर्षानंतर आम्हाला मिळालं पाणी. त्यासाठी आम्ही समाधानी आहोत. 1 MCFT आणि 2 MCFT जरी आम्ही पाणी घेतलो आमच्या नियोजनाप्रमाणे, म्हणजे आतापर्यंत आम्ही संबंधित इंजिनियर्स त्या डिपार्टमेंटच्या लोकांशी चर्चा केल्यानंतर 2 MCFT जरी पाणी आम्ही घेतलो तर ह्या 1000 एकर इथं ऊस लावू शकतोय. एवढं पाण्याची उपलब्धता होतील फक्त 2 MCFT पाणी घेतले तर. आता आम्ही पुढच्या वर्षापासून जानेवारी मध्ये कामाला लागणार आहे. जानेवारी मध्ये 1 MCFT आणि एप्रिल मे मध्ये 1 MCFT 2 MCFT पाणी घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जरी 2 MCFT पाणी आम्ही घेतलो तर आमच्या गावातील 3 वार्ड सुजलाम सुफलाम होईल. ऊस पिकेल इथं ऊस. त्यासाठी आमची पुढची काळातले प्रयत्न असणार आहे 100%. आम्ही पुढच्या वर्षापासून जानेवारीच कामाला लावून फेब्रुवारी आणि जानेवारी फेब्रुवारी मध्ये 1 TMC आणि 1 FTMC आणि एप्रिल मे मध्ये 1 FTMC 2 FTMC आमची गावासाठी आम्ही कुठल्याही परिस्थितीत पाणी आणण्याशिवाय राहणार नाही. ह्याला म्हणतात विकास. विकास म्हणजे कट्ट्यावर बसून गप्पा मारायचा विषय नाही. डावपेच करून राजकारण करायचा विषय नाही. किती वर्ष झाले हो राजानो, राजकर्त्यानो, तुम्ही काय केलंय जनता आता विचारायला लागलाय. गप्पा विकास म्हणजे अशी प्रगतीपर कार्यक्रम. जर पाणीमुळे उद्योग निर्माण होते. उद्योग निर्माण झाले की सगळ्यांचे विकास होते. अशी 100 विचार आमची डोक्यात आहे.
पुढच्या येणाऱ्या काळात तुम्ही जरी आम्हाला बळ दिलं, शक्ती दिलं, हे सगळे आम्ही तुमच्या समोरच करून दाखवतो. आता आमच्याकडे सत्ता नाही, संपत्ती नाही आणि राजकीय वारसा सुद्धा नाही, तरी सुद्धा आम्ही सगळ्या पोरांच्या, सगळ्या आमच्या सहकाऱ्यांच्या एक बळामुळे आम्ही एवढं काम करू. तिथे जरी तुम्ही सत्ता दिल्यास असली 100 कामं करून उटगी गाव जिल्ह्यात ओळखल्यासारखे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणून आम्ही जनतेला आश्वासित या संदर्भात करतो. हे पाणी इथं आणोसपर्यंत आमची नाके नऊ करून ठेवले आणि अनेक विघ्न संतुष्टी लोक ह्यात अडवा आले. पाणी मिळू नये उटगीला ह्यासाठी अनेक टीम काम करत होता. तरी आम्ही पोरांना घेऊन आम्ही लढत होतो. तरी आम्ही सक्सेस झालोय. उटगीला पाणी आणलोय, आणून दाखवलंय, आणून दाखवा म्हणत होता. आता बघा येऊन इथं बांध भरायला लागले, आणून दाखवले. पुढच्या वर्षात ह्याच्या 2 पट पाणी आम्ही उटगी गावाला मिळवतो. अशीच आमच्या डोक्यामध्ये 100 विचार आणि 100 प्लॅन गावाच्या विकासाच्या दृष्टीने आहे. पुढची काळात तुम्ही ताकद दिल्यास आम्ही निश्चित करून दाखवू. मंतेश पाटलांचा